भाजप आमदार आणि माजी मंत्री राम शिंदे यांची विधान परिषद सभापतीपदी बिनविरोध निवड झाली आणि या निमित्तानं उपमुख्यमंत्री अजित पवारांनी भाषण केलं। भाषण करताना राम शिंदेंना पराभव कसा फायद्याचा ठरला आणि त्यामुळे गिरीश महाजनांनाही कशी मंत्रिपदाची लॉटरी लागली हे अजित पवारांनी सांगत जोरदार फटकेबाजी केली। राम शिंदे हरले, गिरीश महाजन मंत्री झाले। गिरीश आता तरी सुधर, महाजनांचा अजितदादांना सल्ला। अधिवेशनात अजितदादांची फटकेबाजी। गिरीश कधीतरी सुधार राव, कधीतरी सुधार। आताही कट होता होता वाचलाही बरं। महायुतीच्या राज्य मंत्रिमंडळाचा विस्तार झाला असून सध्या नागपुरात हिवाळी अधिवेशन सुरू आहे, तरी खातेवाटप अद्याप झालेलं नाही। दुसरीकडे विधान परिषदेमध्ये सभापती पदाचा प्रस्ताव सादर करण्यात आला। भाजप आमदार आणि माजी मंत्री राम शिंदे यांची विधान परिषद सभापतीपदी बिनविरोध निवड झाली। आणि या निमित्तानं उपमुख्यमंत्री अजित पवारांनी भाषण केलं। भाषण करताना राम शिंदेंना पराभव कसा फायद्याचा ठरला आणि त्यामुळे गिरीश महाजनांनाही कशी मंत्रिपदाची लॉटरी लागली असं सांगताना अजितदादांनी जोरदार फटकेबाजी केली। सभापती महोदय, मध्यंतरी मी तुमच्या मतदारसंघामध्ये सभा घेतली नाही म्हणून तुम्ही थोडासा राग व्यक्त केला, त्यामुळे विधानसभेची निवडणूक आपण हारला असं देखील आपण म्हणालात। पण एका दृष्टीनं ते योग्य झालं। जर देवेंद्रजींच्या मनात तिथं निवडून आला असता कॅबिनेट मंत्री करायचं असतं तर तेही पद महत्वाचं आहे। गिरीशला कदाचित थांबावं लागलं असतं, ह्यांना तिथं यावं लागलं असतं। गिरीश कधीतरी सुधार राव, कधीतरी सुधार। आताही कट होता होता वाचलाही बरं। राम शिंदे यंदाच्या विधानसभा निवडणुकीत कर्जत जामखेड विधानसभा मतदारसंघातून उभे होते। रोहित पवारांनी त्यांचा 1100 मतांनी पराभव केला। अजित पवारांनी सभा न घेतल्यामुळेच पराभव झाल्याचा आरोप राम शिंदेंनी केला होता। त्यामुळे महायुतीतला वाद चव्हाट्यावर आला होता। मात्र हा पराभव सर्वांसाठी कशी संधी म्हणून कामाला आला असं अजितदादांनी सांगितलं असलं तरी सभापती पदावर वर्णी लागल्यामुळे राम शिंदे हा पराभव विसरणार की त्याचा भविष्यात वचपा काढणार याकडेही लक्ष लागलंय। ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही मराठी।